नमस्कार. आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण उपवासाची आणखीन एक थाळी बघणार आहोत. सोपे आणि झटपट बनणारे पदार्थ आहेत. पसारा न होता अगदी सहजपणे ही थाळी बनते. चला तर लगेचच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. इथे मी 4 बटाटे उकडून ते कापून घेतलेले आहेत. फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. यामध्ये 1 छोटा चमचा जिरं आणि हिरवी मिरची घालायची. मिरची आणि जिरं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर लगेचच यामध्ये आपण चिरून ठेवलेले बटाटे घालूयात. बटाटे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. बटाटे तेलामध्ये परतताना गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा, म्हणजे बटाटे कढईला चिकटणार नाहीत. मिनिटभर बटाटे चांगले तेलामध्ये परतून घेतले. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. त्याचसोबत यामध्ये सुद्धा आपण शेंगदाण्याचा कूट घालूयात. तर भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट करून घेतलेला आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला. इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता शेवटी पुन्हा एकदा 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून भाजीला वाफ देऊन घेऊयात. मस्त वाफाळलेली बटाट्याची उपासाची भाजी बनवून तयार आहे. आता बनवूयात मोकळा सुटसुटीत वरीचा भात आणि त्यासोबत शेंगदाण्याची उपासाची आमटी. तर इथे मी 1 वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे. तो 4 ते 5 मिनिटं आधी भाजून घेतला आणि त्यानंतर थंड करून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला. त्यातलं पाणी पूर्णपणे मी निथळून घेतलेलं आहे. तर वरी भाजल्यामुळे ती पचायला हलकी होते, त्यामुळे वरी नक्की भाजून घ्या. वरीचा तांदूळ शिजवताना त्याला तुपाची फोडणी द्यायची आहे. तर इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये फोडणीसाठी जिरं घालायचं. जर तुम्ही उपासाला जिरं खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरची फोडणीमध्ये टाकायची, कारण वरीच्या तांदळाला अजिबात चव नसते. थोडीशी चव त्याला यावी यासाठी हे पदार्थ आपल्याला टाकावे लागतात फोडणीमध्ये. तर इथे छान फोडणी झालेली आहे. आता यामध्ये हा वरीचा तांदूळ छान परतून घेऊयात. 2-3 मिनिटं वरीचा तांदूळ तुपावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये 2.5 वाट्या पाणी घालायचं. 1 वाटी वरीच्या तांदळासाठी 2.5 वाटी पाणी पुरेसं होतं. वरीचा तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हा शिजण्यासाठी ठेवून देऊयात. आणि तोपर्यंत आपण शेंगदाण्याची उपासाची आमटी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी वाटीभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. हे जाडसर वाटून घ्यायचे. वाटलेल्या शेंगदाण्यातला 2 चमचे कूट मी बाजूला काढून ठेवणार आहे. तो नंतर घालायचा आहे आपल्याला. आता बाकीच्या शेंगदाण्याच्या कूटामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. इकडे वरीच्या तांदळातलं पाणी आटत आलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण याला एक वाफ काढून घेऊयात. तोपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊयात. इथे मी 2 चमचे तेल घेतलं. तुम्ही तूप देखील वापरू शकता. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलं. यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला होता, तो घालून परतून घेऊयात. तुम्ही बटाटा आवडत असेल तर घालू शकता, किंवा स्किप केलं तरीही चालेल. बटाटा तेलामध्ये छान परतून घेऊयात. आणि आता यामध्ये मी मिरची पावडर घालणार आहे. तुम्हाला जर मिरची पावडर आवडत नसेल किंवा तुम्ही उपासाला खात नसाल तर तुम्ही हिरवी मिरची घातली तरीही चालेल. मिरची पावडर मिक्स करून घ्यायची यामध्ये. आता यामध्ये मगाशी बाजूला काढून ठेवलेला शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घालूयात. त्यानंतर यामध्ये आपण बनवलेली शेंगदाण्याची पेस्ट देखील घालायची आहे. तुम्हाला ज्या प्रकारे पातळ किंवा घट्टसर आमटी हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालून ती वाढवू शकता. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि मंद आचेवरती ही आमटी शिजवून घेऊयात. तर मंद आचेवरती 1-2 मिनिटांनी ही आमटी छान शिजलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. इथे आपली शेंगदाण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे. भात पाहूयात. भात देखील छान शिजलेला आहे. आता आपण बनवूयात मस्त चमचमीत असे कच्च्या केळीचे काप. तर केळी सोलण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण कच्च्या केळ्याला चीक असतो. तो चीक हाताला चिकटून राहतो, त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. केळीचा देठ आणि पाठची बाजू काढून टाकायची आणि अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने ही केळीची साल सोलून घ्यायची. केळी सोलल्यानंतर ती काळी पडतात, त्यामुळे केळी सोलल्या लगेचच ती पाण्यात ठेवून द्यायची. तर इथे मी मीठ टाकून हे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकलं की केळ्यावरचा जो चीक आहे तो निघून जायला मदत होते. आता या केळ्याचे अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे. तुम्हाला हवं तर आडवे काप देखील करू शकता, पण मग ते खूप जास्त होतात आणि खूपच छोटे छोटे बनतात. त्यामुळे अशा प्रकारे उभे काप जर तुम्ही करून घेतले तर ते तळायला सोयीस्कर जातं. तर इथे मी एका केळीचे 4 अशा प्रकारे हे इतक्या जाडीचे काप बनवून घेतलेले आहेत. अगदीच पातळ देखील काप बनवायचे नाहीत, नाहीतर काप नंतर वातड बनवू शकतात.
बनवलेले केळीचे काप देखील याच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आणि अशाच प्रकारे सर्व केळीचे काप आपण बनवून घेऊयात। तर इथे सर्व केळीचे काप मी बनवून घेतलेले आहेत। इथे मी पाववाटी होईल इतका वरीचा तांदूळ घेतलेला आहे। हा वरीचा तांदूळ थोडा जाडसर असा वाटून घ्यायचा, असं रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे त्याला। वरीचा तांदूळ एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करूयात। यामध्ये आता घालूयात चवीपुरतं मीठ, त्याचसोबत यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालायची। तुम्ही जर उपासाला मिरची पावडर खात नसाल तर तुम्ही यामध्ये थोडंसं काळी मिरची पावडर देखील घालू शकता। हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व मिरची पावडर, मीठ वगैरे यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। इथे केळीच्या कापातलं सर्व पाणी मी व्यवस्थित निथळून घेतलं। आता यामध्ये सुद्धा थोडीशी मिरची पावडर आणि मीठ घालूयात। मिरची पावडर आणि मीठ केळीच्या कापाला व्यवस्थित लावून घ्यायचे। आता यातला एक एक काप घेऊन या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा। तर इथे आपले हे सर्व काप कोट करून झालेले आहेत। आता आपण हे तळून घेऊयात। काप तळण्यासाठी इथे मी एका तव्यावरती 1 चमचाभर तेल घातलं। आपल्याला हे काप डीप फ्राय करायचे नाही आहेत, तर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। 1 चमचा तेलामध्ये हे सर्व काप व्यवस्थित तळून होतात। तर इथे एक एक काप आपण यावरती ठेवूयात। गॅस मंद ठेवायचा आहे। मिनिटभराने या कापांची एक बाजू चांगली तळली जाते। आता आपण ते पलटून घेऊयात आणि वरून थोडंसं तेल टाकूयात। या कापांची दुसरी बाजू देखील अगदी व्यवस्थित खरपूस अशी तळून घ्यायची। त्यानंतर पुन्हा 1-2 वेळा हे काप पलटून घ्यायचे, आलटून पलटून थोड्या वेळासाठी छान असे तळून घ्यायचे। आणि इथे तुम्ही पाहू शकता आपले काप तळून तयार झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। अगदी कुरकुरीत चमचमीत असे हे केळीचे काप बनून तयार आहेत। आता गोडाच्या पदार्थामध्ये बनवूयात साबुदाण्याची पौष्टिक खीर। साबुदाण्याची ही खीर पटकन बनवून तयार होते। चला तर लगेचच बनवूयात। इथे मी एक छोटी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतला। एकीकडे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। हे अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे। यामध्ये मी रंगासाठी कोणताही फूड कलर वापरलेला नाही, तर आपली अँटीसेप्टिक आणि हेल्दी हळद वापरलेली आहे। तर 1 पाव चमचा हळद यामध्ये मी घातलेली आहे। दुधाला उकळी यायला लागली की यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे टाका किंवा ड्रायफ्रूटची पावडर करून जरी टाकली तरीही चालते। 1 छोटी वाटी साखर यामध्ये मी घातली। साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील इथे वापर करू शकता। चवीसाठी 1 छोटा चमचा वेलची पावडर यामध्ये मी घातली आणि हे दूध आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे। या अशा कन्सिस्टन्सीचं बनेपर्यंत आपल्याला दूध आटवायचं आहे। यापेक्षा दूध जास्त आटवायचं नाही, कारण ही साबुदाण्याची खीर थंड झाली की अजून थोडी घट्ट बनते। आणि इथे आपले सर्व उपासाचे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। आता आपण ते सर्व करूयात। तर सगळ्यात आधी वरीचा हा भात, उपासाची शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याची खीर, केळीचे मस्त चमचमीत काप, त्यानंतर आपली साधी सोपी सिंपल बटाट्याची उपासाची भाजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपासाला आपण नेहमी खातो ते दही। तर आजचा हा उपासाच्या थाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपींसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।